तिथेच आहे, मार्केट जाणार नाही कुठे. आपण होमवर्क प्रॉपर केल्याशिवाय, प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवल्याशिवाय जायचं नाही, आता हात भाताशिवाय राहत नाही. बरोबर, अगदी बरोबर आहे. टेक्निकल मध्ये पण कोणीतरी सांगतंय, बाजूला टेक्निकल चालू आहे तिथे पण सांगतंय कोणीतरी की ऑप्शन बाईंग केलं होतं अडकलं म्हणून. नाही नाही, बरोबर आहे. आज म्हणजे मॅडम प्रीमियम म्हणजे मी दोन्ही पण लावले, कॉल पण बघितला, पुट पण बघितला, म्हटलं बघूया. तर मार्केट कॉलचं पण ऑप्शन खाली चाललंय, पुटचं पण ऑप्शन खाली चाललंय. जर मार्केट खाली जातं तर पुटचा तरी वाढायला पाहिजे ना. पुटचा नाही वाढला. मी तुम्हाला आज तोच प्रश्न विचारणार होतो की मला म्हणजे आम्हाला नंतर जेव्हा तुम्ही शिकवाल तेव्हा ते पण शिकवावं की हाऊ टू प्ले सेफ इन कॉल ऑप्शन येस, एफ एन आपलं ऑप्शनचं प्युअरली सेगमेंट आहे, पूर्ण सेगमेंट आहे, डोंट वरी. नाही नाही, हो हो. नाही म्हणजे मी माझा आजचा अनुभव सांगितला. आज निवेदिताचा पण त्यांनी स्क्रीनशॉट टाकलाय, सकाळी प्रॉफिट झाला, नंतर प्रॉफिट कमी झाला. त्यामुळे होतं असं कधी कधी. पण एक माझं ऑब्झर्वेशन आज होतं की गोल्डचं पण मी ऑब्झर्वेशन केलं, एक चांगला आणि प्लीज मग आपण रिझल्ट. स्ट्रॅटेजी वापरताना कसा मुवमेंट येतो आणि किती रुपयांनी मुवमेंट दिला आणि काय. आणि अजून एक ऍड ऑन करायला आवडेल मला, SRF पण कॉल दिला होता झी बिझनेस वरती पण आणि CNBC मी दोन्ही बघितलं होतं. तर तोही इतका सुंदर, म्हणजे आता 52 वीक हाय त्याचं 3087 आहे आणि त्याचा रिझल्ट आहे बहुतेक मंडेला. सो तो पळणार आहे आणि तोच हायर लेवल असणार आहे आता. म्हणजे त्याचा अख्खा चार्ट सिन्स फ्रॉम 2019 आतापर्यंत मी जो बघितला ना, तो असाच आहे ग्रोथ मधला. पण मी ग्रोथ. घेतला नाहीये तो, पण पेपर एस आर ट्रेडिंग एफ साठी ना. मी लिहून ठेवलेला आहे. बट मी तोही बघताना 15 रुपयाने असं म्हणजे 315 to 330च्याच ह्याच्यामध्ये इतका मस्त जात होता. कळतच नव्हतं की काय करतोय आणि काय बघतोय आणि काय घ्यावं का नको. म्हणजे तो कॉन्फिडन्स कुठेतरी जातो की घ्यायचा की नको. बरोबर आहे. आणि न्यूज बघताना त्यांचं असं म्हणणं होतं की काही होल्ड करू नका, काही घेऊ नका, काही ठेवू नका. तर घेतला नाही, पण मी लिहून ठेवलं ते सगळं. आणि त्याच्याही डिफरन्स मध्ये 80 रुपीज फर्स्ट फॉर्म्युलाला आहे, हम्म. सेकंड फॉर्म्युलामध्ये 917 रुपीज. आता सांगा, हा स्वस्त की महाग? मंडे पर्यंत. मंडे सुट्टी आहे. हो डिक्लेअर मेसेज आला ना, दुपारीच आलाय मेसेज. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त ऑफ आहे. तुम्ही वॉर नसता केला तर मी गेले नसते का? मला तारापीठ स्मशानभूमीमध्ये जायचं होतं. सुवर्ण मॅम पण शांत आहेत आज. काय आज सगळ्यांचे मूड का असे? आई ते लाल हिरवं लाल हिरवं माझ्या डोळ्यासमोर अजूनही फिरते. सकाळपासून मॉनिटर करत होते ना टर्मिनल आल्यामुळे. आणि न्यूज पण चालू होत्या. ऑफिसचं काम थोडंसं कमी होतं, डॉक्युमेंटेशन जास्त होतं, त्यामुळे तुमची साईडला खूप न्यूज आणि तारीफ झाली आज. काय तुमची आणि म्हणजे पूर्ण ग्रुपची तारीफ झाली आज. आज श्लोकची मॉम आलेली. श्लोकची मॉम लाईन वर हो येऊ शकते बघितलं का? बघितलं आपण. हा त्यांचं हे बघितलं, व्हिडिओ टाकलेला, पण पूर्ण नाही बघता आला मला. अजून मी टाकलं नाही, मी जस्ट स्टेटस वर ठेवलेलं. बट शी इज व्हेरी हॅपी की तुम्ही सगळेजण प्रश्न विचारतात आणि त्यांचे सॉल्व्ह होत आहेत म्हणून. गुड गुड गुड. नाही ऍक्च्युली आज ते जास्त स्क्रीन म्हणजे ह्याचा स्क्रीन बघितल्यामुळे म्हणतात ना की तो जास्त रश झाला होता, तो मी आता डाऊन व्हायला लागली थोडीशी. त्यामुळे टायर्डनेस आलाय, बाकी काही नाही, पैसे बट स्टील मिळाले अलर्ट. की नाही होणार? हा नाही म्हणूनच तर त्यासाठीच तर चाललंय सगळं. बरं मला ओडिनच्या जे ओरियन दिलाय त्यांनी, ओरियन लाईटचा सॉफ्टवेअर दिलाय, म्हणजे सिमिलर आहे, फक्त नाव वेगळं आणि थोडं थोडं म्हणजे इकडे ओडिनला मला वाटतं हायलाइट होतात ना हे नंबर्स, ब्लॅक रेड आणि ग्रीन मध्ये आहेत, तेवढंच फरक आहे, बाकी सगळं सिमिलरच आहे. त्यांच्याकडनं पूर्ण टर्मिनलचं हे घेऊन टाकायचं, त्यांना सांगायचं मला एक्सप्लेन करा, ते पूर्ण तुम्हाला हो ट्रेनिंग हो देते. त्यांना गरज असते त्यामुळे ते करतात. ऑसम आहे तो, म्हणजे 3 दिवसातच मला खूप छान एक्सपिरियन्स आलाय मोतीलाल वाल्यांचा. ती हा. RM पण छान आहे आणि त्यांचा जो टेक्निकल गाय तो पण म्हणजे सारखा फोन करून हे करत असतो. मी तर म्हटलं अरे थांब मला आधी शिकू दे, मग मी तुला सांगते काय करायचंय ते. पण खरंच म्हणजे मी ऍक्सिस डायरेक्ट मध्ये केलं, झिरोदा मध्ये केलंय, पण आता जे 3-4 दिवसात मोतीलालचा जो एक्सपिरियन्स आला ना, दॅट्स रिअली गुड. मला थँक्यू म्हणा.
हो, थँक्यू सो मच. मी त्यांनाही म्हटलं की मी शिकतेय म्हटलं, आणि त्यांनीच रेकमेंड केलं होतं. सो दॅट्स द रिझन आय हॅव, म्हणजे मी आली आहे तुमच्याकडे असं म्हणून मला सांगितलं मी ब्रँड त्यांना. अँबॅसिडर बनवायला पाहिजे त्यांनी. एंजल ब्रोकिंग, मोतीला एडलवाईज, आणि कोण शेर खान. शेर शेर खान. खान, बिझनेस स्टँडर्ड न्यूजपेपर, CNBC न्यूज. प्रियॉन मार्केटिंग करते मी त्यांची, हर्षद मेहताची सिरीज. हा, नाही, मी ऍक्च्युली लिटरली दिनेश दिसत ना आता. दिनेशने पेपर पण नाही टाकला. आले ना दिनेश. फक्त दिनेश हा व्हिडिओ व्हिडिओ नाही ऑन आहे आज त्यांचा. बिझी होते, आज 10-15 मिनिटं लेट येणार होते. हो हो डिलेट झालं करून ते. जॉईन झाले ते, फक्त व्हिडिओ नाही आले, व्हिडिओवर नाही आलेत वाटतं. डिनर क्या चालू बात, आहे. दिनेश क्या आज बात है, विसरला डिमांड तुम्ही. में भाई, डिमांड में. दिनेश आज पेपर नाही टाकला. सॉफ्ट पेपर, सॉफ्ट कॉपी. पैसे नाही दिले 50-50 रुपये. 50 रुपीज नाही दिले. हा, काही नाही, आज जरा ऑफिसमध्येच येस येस येस, नाही वाटतच. ऑफिसमध्ये दुसरीकडे म्हणण्यापेक्षा बाहेर जास्त होतो. म्हणून Yes. विचारलं ना, उद्या परवा सुट्टी आहे का, थोडस प्लॅनिंग चाललं होतं. सुंदर दिसतोय. तुमच्यासाठी सुट्टी. हो, आमची थँक्यू. तर सुट्टी कॅन्सल झाली आहे. येऊन जा औरंगाबादला, नाही तर मी येऊ का पुण्याला, आपण चिल करूया. उद्या नाही, वैशाली मॅमला म्हणलं मी, तुम्ही जा. तुमच्यासोबत नाही, तुम्ही आल्यावर डिनरला पण नाही घेऊन जात, बायकोला घाबरतात. मॅडम, हे चुकीचं आहे. तुम्हाला बोलवून तुम्ही नाही म्हणता. तुमच्याकडे हा मॅडम, मी अजून ऐकलं उद्या सुट्टी आहे क्लासला. हो, वीकेंड सुट्टी. मला मग काही हरकत नाही, मी औरंगाबाद मध्ये, मला घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, मी घेऊ शकते जर तुम्हा लोकांना हवं असेल सगळ्यांना. घ्या ना, मग काय रविवारी चालेल सुट्टी चालेल करा. ना. चालेल चालेल. चालेल नाही चालेल. नाही, मेजॉरिटी विन. मेजॉरिटी Majority नाही. means. नाही, मग आम्हाला माझा पाहिजे. रिपीट, मग ठीक आहे क्लास घ्या, पण कोणीतरी एकाने मला 1 तास पर्सनली ब्रीफ करा. परत करायचं. चालेल ना, माझं चांगलं होईल. मॅडमने केलं तर अतिउत्तम. तुम्हाला शिकवलं तर परत आमचं चांगलं होईल. नाही, आपण सुट्टी घेऊया 2 दिवस. मंडेचं मी सांगते, मंडेचं कसं पॉसिबल होईल. जर आपला आज किती कव्हर होते बघूया, नाही तर मग मंडेला घेऊया. सो ठीक आहे, आता झालंय गप्पा मारून. येस. म्हणजे मग ते शनिवार सुट्टी मॅडम. सॅटर्डे संडे उद्या डिसाईड करूया सर, कसं आहे. मग ठीक आहे, फॅमिली डिनर वगैरे काय नसेल तर आपण जाऊया. चालेल. सगळे वेट लॉस वर आहेत सध्याला, त्यामुळे अवॉइड केलं जातं, पण जर का झाला काही प्लॅन तर मग आपण सुट्टी घेऊया. मी टाकेन 7-8 वाजता, 6-7 वाजताच टाकून देईन. चालेल. उद्या चालेल. सुट्टी आहे, परवा चालेल. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल. 500 रुपये पाठवा अकाउंटला. माझे 50-50 रुपये गोळा होते, मग ते पाठवतो. 500 रुपये पाठवा अकाउंटला. आले का? डन. काल आपण डे इंट्राडे बघितलेलं, सॉरी फक्त डे बघितलेलं, आणि त्याच्यामध्ये आपण काल टाइम स्ट्रॅटेजी बघितली. जसे की आज चंपरमार मॅडमनी सांगितलं की टाइम स्ट्रॅटेजी त्यांनी खूप स्ट्रिक्टली फॉलो केली, आणि त्यांना लास्ट हाफ एन आवर मध्ये अमेझिंग रिझल्ट्स मिळाले. पण त्या ट्रेड नाही करू शकल्या. ठीक आहे, बिकॉज त्यांचं अकाउंट तशा पद्धतीचं नव्हतं, ज्या पद्धतीचं आपण काल, की 10 वाजेपर्यंत मी पण अवॉइड करते, कारण माझ्या जे काही माझ्या किंवा माझे जे फेवरेट क्लायंट ज्यांच्या मी पोझिशन्स हँडल करते, तो वेळ मी तेव्हा फटाफट ऑर्डर्स लावून देणं, हे करणं ते करणं, ते माझं असतंच असतं. त्याच्यामुळे मी शक्यतो 10 वाजेनंतर आपण फोन अटेंड करतो, कारण ते फ्लक्च्युएशन खूप महत्वाचं असतं मार्केटमध्ये. जर तुम्ही जेन्युइनली ट्रेडिंग करणार असाल तर मग तेवढा 1 तास तुमच्या आजूबाजूला तसं वातावरण पण तयार होऊन जातं की नाही, वैशाली बोलणार नाहीये 1 तास, सोडून दे तिला, नाही तर उगाच शिव्या घालेन. सो ते वातावरण बनून जातं. म्हणजे माझ्या घरातले जवळपास येत पण नाहीत माझ्याकडे की नाही आता तिला हात नका लावू कोणी म्हणून. सो त्या काइंड ऑफ तुमचं पण वातावरण जातं. ते हाफ एन आवर तुम्ही सांभाळले की तुम्ही पैसे कमवायला शिकलात. सिम्पल. आपण काल टाइम स्ट्रॅटेजी आणि डे ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंगचं काय आहे, आतापर्यंत म्युच्युअल फंड बाय केलं, इक्विटी बाय केली, डे ट्रेडिंग मध्ये पण बाय केलं, IPO मध्ये पण बाय केलं. पहिले तर इंट्राडे ट्रेडिंगची डेफिनेशन लिहून घ्या. इनलिगल बट अप्रूव्ह. इनलिगल बट अप्रूव्ह. आता डेफिनेशन वरनं काय वाटतंय? हे करायला नाही पाहिजे.
इंट्राडे करायला नाही पाहिजे, पण ते अप्रूव्ड आहे, म्हणजे युनिव्हर्सली सँक्शन. इनलिगल बट अप्रूव्ह म्हणजे तर सेबीने परमिशन दिली आहे तर करायला हरकतच नाही ना. बरोबर. ठीक आहे, इनलिगल बट अप्रूव्ह म्हणजे सेबीने जर परमिशन दिली आहे तर करायला हरकत नाहीये. फक्त अगेन म्हणजे याला तुम्ही म्हणू शकाल पैसे खूप मिळतात ह्याच्यामध्ये. तर माझी सिंपल डेफिनेशन असते, रिस्क आहे तो इश्क आहे. रिस्क आहे तो इश्क आहे. सो वा वा. हर्षद मेहताची लाईन आहे, माझी नाहीये. सो सिंपल म्हणून आपल्याला काय करायचा होता. आता जसं विठ्ठल सरांनी विचारलेलं की कुठले स्टॉक घ्यायचे कळत नाहीयेत. आता मला सांगा, वॉरची सिच्युएशन जर खूप वर्स झाली तर स्टॉक मार्केटमध्ये कसली डिमांड वाढेल? फेन्स. मेडिकल, मेडिकल, मेडिकल अजून डिफेन्स, डिफेन्स, येस. फूड फूड एफएमसीजी, काय काय महाग होऊ शकतं? इन्फ्लेशन ओव्हरऑल वाढतच ना मॅडम. एफएमसीजी एफएमसी, बरोबर आहे. मग आता तुम्हाला कसा स्टडी करायला लागेल ह्याच्यामध्ये? जर आपण पहिल्या दिवसापासून जो स्टडी करतोय, आज आपण 4-5वा दिवस आहे आज आपल्या सोबत. सो जर मला मला तुम्हाला सांगायचं असेल की आता स्टॉक असे सिलेक्ट करा की जे येणाऱ्या दिवसात वाढू शकतात, तर तुम्ही कुठल्या पद्धतीने स्टडी कराल? हा तुमचा होमवर्क आहे. हा तुमचा होमवर्क आहे. तुम्ही मला उद्या सांगणार आहात की शीतल, हे स्टॉक, हा सेक्टर, ह्याची डिमांड वाढू शकेल. आणि आता जर का डाऊन मार्केटमध्ये, म्हणजे जेव्हा मार्केट गॅप अप ओपन होत आहे, रोज मार्केट खाली येत आहे, अजून वर्स सिच्युएशन आली तर अजून खाली येईल, त्यावेळेस हे जर स्टॉक उचलून घेतले आपण तर फायदा होईल. आता तुम्हाला अजून वे ऑफ देते की आता सगळेजण फक्त न्यूज बघतायत, पण प्रत्येक न्यूज मधनं आय एग्री आपला खूप लॉस होतोय, आपल्या आर्मीला, आर्मी फोर्सला खूप लॉस होतोय आणि खूप फायनान्शियली एक्सपेन्सेस पण होत आहेत. पण अशा ठिकाणी कधी कधी आपण पण आपला सेफर साईड कधी कधी विचार करतो ना की व्हॉट नेक्स्ट, माझं काय होईल. हे आता खूप जणांना भीती असेल की फायनान्शियली कंडिशन्स वर्स झाल्या तर, या गोष्टी महाग झाल्या तर माझं काय होईल. तर त्यासाठी तुम्हाला आत्ताच सेफर साईड तयारी करून ठेवावं लागेल की कुठल्या स्टॉकमध्ये, जसं आता वैशाली मॅम आहेत डिफेन्समध्ये, तर आता न्यूज आपण रोज बघतोय की तुम्ही 7 दिवसाचं धान्य भरून ठेवा, किराणा भरून ठेवा. तर हे सेफर साईड आपल्याला सांगतात, पण फायनान्शियली सेफर साईड कोणीच सांगत नाहीये. सो तुम्ही लोक मला सजेस्ट करा की कुठले स्टॉक घेऊन ठेवले तर आपल्याला येणाऱ्या दिवसात त्याचा बेनिफिट होऊ शकतो. जर दोन्ही पॉसिबिलिटीज बघा, वॉर वाढलं तर काय होईल, वॉर थांबलं तर वेल अँड गुड, काही होणार नाही. पण थांबलं तरी पण फायदा होणार आहे, एक लक्षात घ्या. दोन्हीकडनं फायदा होणार आहे. वॉर वाढलं तरी फायदा होणार आहे आणि थांबलं तरी फायदा होणार आहे. तुमच्याकडे दोन्ही पाहिजे तयार. माझ्याकडे दोन्ही लिस्ट तयार आहे आजच्या दिवसात पण. माझ्याकडे दोन्ही लिस्ट तयार आहेत आजच्या दिवसात पण. आणि हे तर ॲज अ ॲस्ट्रॉलॉजर, ॲज अ न्युमरोलॉजिस्ट आम्ही बघितलेलं. कारण जेव्हा हा जो मे महिना होता, ह्याच्यामध्ये प्लॅनेटरी डायरेक्शन्स अशा झाल्यात की ज्या महाभारताच्या युद्धाच्या वेळेस झालेल्या. सो ते आपण आधीच प्रेडिक्ट केलं. त्यामुळे माझ्याकडे तर डेफिनेटली आधीच डाटा तयार होता. मी 7 तारखेला सांगितलेलं की कुछ तो बडा होगा, 9th 8th को. सो सिम्पल इज दॅट. मी प्रिपेअर्ड आहे. मला म्हणायचं तर तुम्ही पण प्रिपेअर्ड व्हा. तुम्ही पण कधी पण आत्ताचं ठीक आहे, आता हे तुम्हाला लेसन मिळालं, पण इन फ्युचर कधी पण अशी सिच्युएशन आली तर तुमच्याकडे स्टॉक्स ऑलवेज रेडी पाहिजे. म्हणजे त्या अपॉर्च्युनिटीचं सोनं कसं करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजेच. इंट्राडे मध्ये म्युच्युअल फंड, IPO, इक्विटी, डे ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग, काय मस्त वाटलं? काय करू शकतो? इंट्राडे मस्त वाटतं, इंट्राडे कारण मार्केट पडतंय जास्त, वाढायला खूप वेळ लागतो. सगळे सट्टेबाज आहे, पहिल्या दिवसापासून सगळे सट्टेबाज आहे. एकही असं नाही 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 नाही, मी डेला जाईन बाबा. नाही ती रिस्क घ्यायची. एकही माझं स्टुडंट म्हणवण्याच्या लायक नाहीये की इक्विटी मध्ये आम्ही मी आहे मॅडम.
तुम्ही राहू द्या. इक्विटी तर सेफ गेम आहे, म्हणजे पण डे आणि इंट्रा डे मध्ये म्हटलं तर डेला रिक्स जाईल आहे, मी. रिक्स हा, आहे तो पण इश्यू. मॅम जर सगळ्यांनी पैसे हे कमवायचे आन्सर तर हे कारण खूप छान आहे. इक्विटीचं कसं आहे माहितीये, आज जरी मी आता एक्स्पेशली ए बी आणि B1 वाले स्टॉक जर घेतले तर एवढं तरी माहिती ते डब्यात जाणार नाहीयेत. आज जरी मी घेतले तरी कधी ना कधी ते वाढतील आणि मला प्रॉफिट मिळणार आहे. पेशन्स पेज देअर. त्यामुळे त्याच्या बाबतीत तर म्हणजे इक्विटी इज द सेफेस्ट ऑप्शन फॉर शुअर. पण डे आणि इंट्राडे मध्ये विचारलं, म्हणजे मी तो प्रश्न ऍक्च्युली बघत होते की तुम्हाला वाटलं तो विचारताय, तर त्याच्या बाबतीत मी डे मध्ये खेळेल इंट्राडे पेक्षा, एक्स्पेशली जर मार्केट वरती जात असेल तर. डे मध्ये खेळाल, इंट्राडे मध्ये नाही खेळणार. नाही, मी तरी नाही खेळणार. आय विल वेट. कन्सिस्टन्सी पाहिजे मला आणि कमी डोक्याला शॉर्ट पाहिजे. वॉरन बफेटचा एक फॉर्म्युला लिहून घ्या. काय बाय ऑन डिप, सेल ऑन राईज. हो, तेच मी प्रेफर करीन. तर तुम्ही उलट करताय. कसं काय? मार्केट वर जाईल तर तुम्ही बाय करताय. हा, ओके. बाय ऑन डिप, सेल ऑन राईज. मग इंट्राडे तर असं झालं की हाय रिस्क हाय रिटर्न्स. हा, हा. वेट. हाय रिस्क हाय मनी. मॅडम बोलला ना आधी, रिस्क है तो फिर इश्क आहे. रिस्क आहे रिस्क पैसे. है. आता डायलॉग झालाय. आणि तो तेलगीचा काहीतरी वेगळा डायलॉग आहे ना. तेलगी कोणी बघितलंय? तेलगीचा काहीतरी तेलगी वेगळा तेलगी आहे. तेलगी हा बघितलाय. होता. हा, बघितलंय पण डायलॉग लक्षात तो नाही. आठवत नाहीये. हर्षद मेहता मी खूपदा बघते. मला जेव्हा जेव्हा असं काही वाटतं मी हर्षद मेहता जाऊन बघते. मला आवडतो बघायला तो. तेलगीचं काहीतरी आहे, चांगलाच डायलॉग आहे त्याचा, पण इश्कवालाच आहे काहीतरी. आणि जहाँ भाव भगवानचे म्हणून पण एक पैसा कमाया नहीं बनाया जाता है, भाव भाव पैसा कमाया नहीं बनाया जाता है. बनाया जाता है. पैसा कमाया नहीं बनाया जाता. बरोबर, परफेक्ट. स्मिता मॅम, तुम्ही भरपूर बघता मला वाटतं काय काय. गुड गुड. चलो, आता मी तुम्हाला डे इंट्राडे आवडला असेल तर जो सगळ्यांचा क्वेश्चन मार्क्स आहे की कुठले स्टॉक कुठले स्टॉक कुठले स्टॉक, बफे. 3 दिले. आता अजून स्टॉक ऍड करते. म्हणजे मॅडम माझा अनुभव सांगतो. सोमवारच्या पेपरमध्ये, सोमवारच्या का मंगळवारच्या बिझनेस स्टँडर्ड मध्ये का इकॉनॉमिक टाइम्स लक्षात नाही माझ्या, पण त्याच्यामध्ये सगळ्या डिफरंट स्टॉकची लिस्ट आली आणि त्या पण 4 आणि 8 लावतो. आणि पेहलगामचा इव्हेंट कधी झाला? 22 एप्रिल. 22 काल जास्ती वॉर म्हणजे अटॅक काल जास्त. काल काय होतं? 8 तारीख. या डेट्सला ना जेव्हा जेव्हा काही इव्हेंट्स असतात ना ते थोडंसं ऑब्झर्व करायला सुरुवात करा. जर न्यूमरोलॉजी ऍस्ट्रोलॉजी जर मला म्हणाल ना तर 2-3 इव्हेंट्स रेग्युलरली फॉलो करा. पौर्णिमा अमावस्या तर सगळेच फॉलो करतात. एकादशी फॉलो करा, चतुर्थी फॉलो करा आणि 4 आणि 8 तारीखची जी काय टोटल आहे तर ती पण फॉलो करा. म्हणजे तुमचं एक ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. उद्या तुम्हाला कोणी काही विचारलं आज पडेल की चढेल तर तुम्ही सांगू शकता आज वाढेल की खाली येईल म्हणून. हे 90 डेज ऑब्झर्व करा आणि मग मॅडम माझं अमावस्याचं ऑब्झर्वेशन आहे आणि पौर्णिमेचं पण. अमावस्या मार्केट पडतंच आणि बऱ्याच वेळेला जर समजा अमावस्या असेल आणि त्याच्यामध्ये जर चांगलं म्हणजे स्थिती होते का ते माहिती नाही मला, ते कळत नाही. आणि चांगली असेल, वाढलं ना अमावस्याला तर म्हणजे तुफान वाढतं आणि पडलं तर ते तुफान पडतं. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. मी आता आम्हाला शिकवत त्याच्यामध्ये. बरोबर आहे. पण असं नाही पाहिजे ना, एक कन्फर्म पाहिजे. अमावस्याला पडलं तर खूप पडेल, नाही तर चढलं तर खूप चढेल. तर एक कन्फर्मेशन पाहिजे मला. म्हणून मी 90 डेजचं तुम्हाला ऑब्झर्वेशन देते. ते तुम्हीच कराल. अच्छा अच्छा, ओके. हे मी नाही सांगू तुम्हाला, ते तुम्हीच कराल. पण म्हणून मी म्हणलं ना की 90 डेज 2-3 इव्हेंट्स रेग्युलरली फॉलो करा. अमावस्या पौर्णिमा ते सगळेच करतात. एकादशी फॉलो करा, त्याच्यानंतर चतुर्थी फॉलो करा आणि 4 आणि 8च्या टोटल्स फॉलो करा. म्हणजे त्या दिवशी म्हणजे 4 म्हटलं तर मग 13 तारीख पण होईल. हा हा, 4, 13, 22, 31 अच्छा अच्छा, हा. आणि 8, 17, 26. 5, 17, 26. ओके. ठीक आहे.
हम्म. मॅम मनी कंट्रोल वरती तो रिझल्टचा ना व्यवस्थित एक कॉलम येतो, त्याच्यामध्ये त्यांनी आपली झिरो मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी, इव्हेंट स्ट्रॅटेजी, मॅजिक फॉर्म्युलास वर्ल्ड बेस्ट आहेत एवढंच सांग. जर फॉर्म्युला स्ट्रिक्टली फॉलो केल्या, स्ट्रॅटेजी स्ट्रिक्टली फॉलो केल्या, तर तो तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना, आता आम्हाला स्टॉक कुठून मिळणार, स्टॉक कुठून मिळणार, हम्म. घ्या एवढे स्टॉक नाही देतो नाही, आता हे नाही भरपूर करणार. मिळाले मला ते. आता हे तुम्ही सांगितलं तर बस झालं काय. आधी बस झालंय. सुरुवात करू. हा, मग काय पण शिकवणार काय. मॅम आता मग माझ्यासाठी काहीच नाही. उद्या कॉमोडिटी परत म्हणजे तेच अगेन आपलं काल जसं डिस्कशन झालं, आपलं मार्केट बेस्ड. ओके. हम्म. मॅम फक्त मला आता पैसा ही पैसा उद्या होगा. सांगा, उद्या आणि उद्या सुट्टी आहे, परवा पण सुट्टी असणार का, शनिवार रविवार? शनिवार रविवार सुट्टी आहे, सोमवारचं मॅडम कन्फर्म करणार आहेत. नाही मॅडम, उद्याचं कन्फर्म करा. असिस्टंटनी माझ्या सांगूनच टाकलं डायरेक्ट. नाही मॅम, तसं नाहीये. दिनेशनी स्वतःचे प्लॅन केलेत ना, त्यामुळे तुम्ही काही सांगायच्या आधी तेच त्यांनी तुमच्यावर घरी ठेवतो. माझ्या रिस्पॉन्स केला. असिस्टंटनी पहिले सांगून टाकलं. शनिवार रविवार मॅडम डिनरला जातात फॅमिली सोबत. Please. आपण प्रत्येक अपॉर्च्युनिटीज कशा ना कशा वेनी आपण त्याला कॅच करत चाललोय. होमवर्क मी तुम्हाला दिलाय, तुम्ही मला वॉर रिलेटेड स्टॉक्स सांगणार आहात. जसं आता भारत फोर्ज आलाच आहे, जो भारत फोर्ज मी 23rd विकत घेतलाय. माझा रेट मी नाही सांगणार, क्वांटिटी मी नाही सांगणार, पण ओव्हरऑल मला चांगले पैसे आता मिळत आहेत असं मी म्हणेन. सो असे स्टॉक तुम्ही पण शोधून काढा. ठीक आहे, दिस टाइम वॉरमध्ये तुम्हाला आज हे शिकायला मिळालंय, नेक्स्ट टाइम असे काही इव्हेंट झाले तर तुम्ही पण सतर्क असाल आणि पैसे कमवाल. दॅट्स इट. आजचा दिवस त्याचा एवढा. टार्गेट 1200 आहे का त्याच्या वर आहे? मॅम तुम्ही जास्त सांगाल, तुमची कमांड आहे त्या स्टॉकवर. कारण तो वाढला की 50-100 ने आरामशीर वाढतो. 1250चा तर मला तरी वाटतं, पण मी लिटरली काल आमची आता हिंमतच होत नाहीये, म्हणजे लास्ट जे काही झालंय तर त्याच्यामुळे मी मला घाबरते आज पण स्वतः, मी आठवतं जेव्हा घाबरते. पहिल्यांदा माझ्याशी बोलला होता, तर त्या स्टॉक बद्दलच तुम्ही लोकांनी मला सांगितलं होतं की आम्हाला हे. नाही, मी लिटरली म्हणजे इतकं त्याचं मागे होतो ना 1.5 महिना, तर ते भीती वाटते, बाकी काही नाही. म्हणजे घ्यायचं की नको असं त्याचं हे चालू असतं, आणि त्याचं चार्ट मध्ये पण खूप चेंजेस आहेत. 58 वीक स्ट्रॅटेजी वापरायची आणि बिंदास घ्यायची. ओके. आता एवढ्या स्ट्रॅटेजीज आपण शिकतोय ना, जी रिस्क मिनिमाइज करण्यासाठी आहे, तर त्या बिलकुल त्या स्ट्रॅटेजीज वापरा. आणि तुमचं एवढं ऑब्झर्वेशन झालंय की तुमची कमांड आली आहे त्याच्यावर, त्यामुळे तुम्ही रॅन्डमली जरी बाय केला तरी तुम्हाला प्रॉफिट होईल पण एवढं तो सांग. पेशन्स राहत नाही ना, असं होतं. आणि एखादा स्टॉक जर तुम्हाला पैसे देतो ना, तो नेहमीच पैसे देतो. हा, ते खरं. एखादा स्टॉक देतो ना पैसे, तर तो नेहमी, आणि आपला ट्रस्ट पण वाढतो. बजाज फायनान्स माझा फेवरेट स्टॉक आहे. 850 पासून घेतलाय मी त्याला, आणि किती वेळा विकला आणि किती वेळा घेतलाय मलाच आणि माहित नाही. दोन्ही साईडनी पैसे देईल, तुम्ही घेतला तरी देईल, विकला तरी देईल. तो बिंदास ट्रेड करा. सगळे चांगले स्टॉक्स आहेत मार्केटमध्ये, भरपूर चांगले चांगले स्टॉक आहेत. एक जर मारुती सगळ्यात बेस्ट. अनलाईक काही फॉर्म्युले सांगू नका, कुठलाही स्ट्रॅटेजीज नका सांगू. इन वन लाईन फक्त डिस्क्राईब करा की आजचा क्लास किंवा ओव्हरऑल 5 दिवसापासून मला शिकवता येतंय की नाही. येस सुवर्णा मॅम. क्लास जॉईन करताना थकलेली असते एव्हरीडे, म्हणजे पण जेव्हा संपतो ना तेव्हा एकदम एनर्जेटिक झालेली असते. ते आता पण तेच झालं. स्टार्टला एकदम थकले होते, पण राईट नाव आय एम फुल ऑफ एनर्जी. राईट आता परत डोक्यात चालू झालंय रात्री काय काय करत बसायचं, ते किडे चालू झाले हो, फक्त आता. तुम्ही डोक्याला हात लावून बसू नका. प्रतीक्षा मॅम पटापट. छान वाटतंय मॅम. कळतंय तुम्ही काय शिकवताय ते, आणि इंटरेस्ट येतोय नवीन नवीन गोष्टी शिकण्यात. थँक्यू. हा. नर्मदा मॅम. मला खूप गोष्टी कळतायत आता हे बेसिक करण्यामुळे, तर खूप इंटरेस्ट वाढलेला आहे. आता पेपर ट्रेडिंग चालू आहे. होपफुली नेक्स्ट वीक आपलं ऑनलाईन झालं की आय स्टार्ट. ग्रेट. वैशाली मॅम. मॅम, तुम्ही सर्वात वेगळं शिकवतात. नो कॅन्डलस्टिक, नो कॅन्डलस्टिक पॅटर्न, तुमचे सर्व फॉर्म्युले, सर्व गोष्टी डिफरंट आहे, म्हणजे हे कोणीच नाही शिकवत. मला खूप म्हणजे नवीन शिकायला मिळालं याच्यामध्ये. थँक्यू मॅम. प्रिया शिंदे मॅम, तुम्ही इकडे कसं काय आला आमच्याकडे? ठीक आहे. विठ्ठल सर. मॅडम, मला पण बऱ्याच नवीन गोष्टी, मी तर फार जुना खेळाडू आहे, पण बऱ्याच नवीन गोष्टी मिळाल्या.
आणि ज्या गोष्टी कधीच बघितल्या नाही, ज्या बघायला पाहिजे होत्या त्यांच्याकडे मी कधीच बघितलं नाही. टॉप युजर, मीटिंग स्ट्रॅटेजी, नाही खरंच नाही. सांगायचंय तुम्हाला काहीच. मला म्हणजे बघायचो पण कधी लक्ष नाही दिलं त्याच्याकडे. त्यामुळे आय एम रिअली अमेझिंग. आणि मला एक फक्त विचारायचं आता सुट्टी आहे म्हणून, मला जर तुमच्याकडे ब्रोकरेज म्हणजे नवीन अकाउंट ओपन करायचं असेल तर 2 दिवसामध्ये होईल का? म्हणजे आय कॅन गेट दिस, तुम्ही जे सांगितलं ना स्ट्रॅटेजी आपलं हे MTF फॅसिलिटी, ते करता येतील. चालेल. मी नवीनच लिंक सुरुवात पाठवते. करेन, नवीन लिंक सुरुवात करेन तुमच्याकडे. मी लिंक पाठवते, डोंट वरी. येस थँक्यू. निवेदिता मॅम, तुमचं कुरिअर निघालंय आज. थँक्यू विठ्ठल सर. यस मॅम, थँक्यू. त्याचीच वाट बघते. कधी येऊन पोहोचणार म्हणून. येईल येईल, या आठवड्यात येऊन कधी आमचा गोल्डन टाइम स्टार्ट होणार वेट करते. 68 म्हणून 3 वर्ष झाली वाट बघते. तर विदाउट आपण आता रेकॉर्डिंग भेटलोय ना, सांगितलं होतं आता मी. आपण भेटलोय ना मॅडमचा टचवूड झाला की सगळे पिसा सुटणार आहेत. नेहा मॅम, कसं वाटतंय क्लासमध्ये? मॅम खूप छान वाटलं. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या माहित नव्हत्या त्या पण कळायला लागल्या आणि कुठे चुकत होतो मेन हे आता कळायला लागले. येस. 4 दिवसामध्ये म्हणजे खूपच फरक पडलाय. थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू. दिनेश सर, gift द्या. चांगला द्या. आणि चालू केलं का रेकॉर्डिंग? चालू केलं. ओके. नाही, ट्रेडिंग मी भरपूर दिवसांपासून करत होतो, कुठेही शिकलो नव्हतो. तर या शोधात होतो की बेस्ट क्लास जॉईन करेल. पण जसं जसं एक एक दिवस पुढे जातोय तसं तसं एकदम वाटतंय की आपली चॉईस राईट आहे, राईट कोर्स जॉईन केलाय मी. हे फक्त तुम्ही आहे आणि आधी ओळखतोय म्हणून नाही देते हा रिव्ह्यू, पण पर्सनली देतोय. थँक्यू. येस प्रियंका मॅम, जायचंय घरी, लवकर लवकर सांगा. युनिक चेक पॉइंट्स मिळालेत आणि खूप इंटरेस्टिंग वाटतंय. पण वाईट याचं वाटतंय की जिथे इंटरेस्ट निर्माण होत असतो ना तिथे नेमका क्लासचा टायमिंग संपतो. इंटरेस्ट वाढतो आणि क्लास संपत असतो. आई शपथ. कविता मॅम, थँक्यू. मॅडम ऍक्च्युली मी जसं म्हटलं, शेअर मार्केट फार नवीन होतं आहे माझ्यासाठी, आणि जे बाकीच्यांचे अनुभव ऐकते बाहेर की खूप हार्ड आहे, समजणं फार डिफिकल्ट आहे. बट म्हणजे तुमचं जे शिकवण्याची पद्धत आहे, जसं मी म्हटलं ABCD पासून तुम्ही शिकवता, तर ते फार छान वाटतं आणि समजायला खूप सोपं आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. श्रुती. हां मॅम, ॲक्च्युली मी पहिले पण केला आहे ट्रेडिंगचा क्लास, पण मला खरंच काहीच कळलं नाही त्याच्यामध्ये, कारण मी खूप नवीन होती. म्हणजे आत्ता तुम्ही जे म्हणजे शिकवताय त्याच्यामधनं मला बरंच काही कळतंय आणि इंटरेस्ट पण तेवढा येतो. म्हणजे शिकवण्याची पद्धत एक असते ती पण तुमची खूप छान आहे. त्यामुळे मला कळायला लागलं थोडं थोडं स्ट्रॅटेजीज वगैरे ते अप्लाय करून. म्हणजे मी आता पूर्ण ट्रेडिंग असं करत नाही, ऑन पेपर फक्त करते, पेपर ट्रेडिंग. तर कळते, खूप छान वाटतंय. आणि थँक्यू. येस औरंगाबाद श्रुती. यस मैम, मैंने जितने भी बार मैं अभी तक 4 बार क्लास ले चुकी हूँ और जितने भी बार मैंने लिया मुझे कुछ न्यू ही सीखने को मिलता है। और मैं आपको बहुत थैंक यू बोलना चाहती हूँ हमेशा से कि मुझे आपने इतने अच्छी तरीके से सिखाया। मुझे कुछ भी नहीं आता था, मुझे तो नाम तक नहीं पता थे किसी चीज के भी। सो थैंक यू मैम। फिर भी आंसर गलत हुआ है, देखती हूँ कल आएगी तो। गणेश सर, गणेश सर पॉसिबल है? भोसले सर पॉसिबल है? ठीक है, नेक्स्ट वीक। ओके. स्वाती देशमुख मॅम. हा मॅम. मॅम मला काहीच येत नव्हतं आणि आज मी रॅट स्ट्रॅटेजी फॉलो केली, त्यानुसार 2000 मी आज प्रॉफिट केलेलं आहे. ग्रेट ग्रेट. हम्म. हम्म. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे मला पेपर सुद्धा रीड नव्हता करता येत, आता येत आहे थोडा. ग्रेट. थँक्यू मॅम. अरे मॅम, आय थिंक आलात का घरी की अजून हॉलिडेज वर जात? पाटील, जय गीता पाटील. येस. मला ना परवा 52 वीक्स आहे ना ते समजलं छान. आणि आज जरा बाळ दंगा करत होतं त्यामुळे काही जरा थोडं समजलं थोडं नाही असं. ठीक आहे, हरकत नाही. आपण परत रिपीट करूया. जिथे पण तुम्ही नाशिक वरून आहात ना? नाही,
संगमेश्वर चिपळूण इकडे कोकणात. अच्छा, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. ओके, स्मिता मॅम, तुमचा तर म्हणजे रिव्ह्यू खरं तर तुम्ही बऱ्याच वेळेस देता आणि त्या माहिती नाही का या बाईमध्ये एवढे पेशन्स कुठून आहे स्मिता चव्हाण मॅम मधनं, आणि त्या एवढ्या पोलाईट आहे, मला सरप्राईज होतं. एवढं पोलाईट कोणीच राहू नाही शकत. इतक्या पोलाईट आहेत त्या, कधी पण त्यांच्या तोंडातनं साखरच पडेल. अवघड आहे. मॅम तुम्ही माझंच कौतुक करताय. थँक्यू सो मच. तुमच्याकडनं कॉम्प्लिमेंट इज अ बिग थिंग फॉर मी. येस. So yes, this is my second time I am joining your class. पण खूप पहिल्या क्लासपेक्षा मला आता सेकंड टाइम जॉईन केल्यानंतर भरपूर गोष्टी आणि डिटेल्समध्ये कळाल्या. खूप छान शिकायला मिळत आहे आणि खूप एक्सायटेड आहे. सो थँक्यू सो मच. ग्रेट ग्रेट, थँक्यू एव्हरीवन. मी विठ्ठल सर पाठवते, लिंक पाठवते. थँक्यू, तुम्ही लोकांनी माझ्यासोबत माझ्यासाठी 2 शब्द बोलले, बरं वाटलं ऐकून. रात्रीची मला झोप चांगली येईल तुमची खराब करायसाठी 1 पॉइंट टाकून दिलाय मी, अजून दुसरी गुगली टाकायचा विचार करते. टाकू का? ऑलवेज रेडी. ट्युजडेला एक मोठी न्यूज येणार आहे. ट्युजडेला एक मोठी न्यूज येणार आहे आणि मार्केटमध्ये खूप मोठी हलचल होणार आहे. तर ती जर न्यूज तुम्हा लोकांना मिळाली तर ती मला आधी ग्रुपमध्ये टाका. मॅम दोन्ही ग्रुप क्लब करणार आहे तुम्ही, तर नाहीतर मग ते आम्हाला ह्या ग्रुपमध्ये जे आहेत तर ते थोडस ऍड करा, नाही तर मी स्मिता मॅम आणि नर्मदा मॅमला या ग्रुपमध्ये शिफ्ट करते. काय तिकडे ना सरांचा पण क्लास चालू आहे आणि इकडे हे चालू आहे ना, मग ते जम्बलिंग होतं आणि तिकडे आपण खूप लोक झालो आहोत ना. हे मी पर्टिक्युलर या महिन्याची बॅच जरा वेगळीच ठेवायचा प्रयत्न केला. टेक्निकलच्या वेळेस मी म्हणलं जमा करेन सगळ्यांना. पण मॅम इकडे जेव्हा तुम्ही सुट्टी देणार सरांचं जॉईन करणार, थोडा ओरडा खावा लागणार आहे. तो तुमचा पार्ट आहे, मी नाही आहे त्याच्यात. मॅडम एकच विचारतो, 68 म्हणून का 60? मॅम मी देणार होते रिव्ह्यू, पण मी म्हंटल तुम्ही फिनिश केलं. द्या मॅडम, म्हणजे मी आता तिसऱ्यांदा क्लास कनेक्ट करते. फर्स्ट टाइम मला एवढे लॉजिक्स नाही क्लिअर झाले, पण जसे जसे मी तुमचे क्लास असे अटेंड करतेय तसे तसे माझे खूप सारे जे बेसिक जे आपल्याला नॉलेज हवं ते खूप क्लिअर होत आहे. म्हणजे तो तुमचा क्लासचा मला फंडा खूप आवडला, की जोपर्यंत तुम्ही टाईट होत नाही, जोपर्यंत तुम्ही शिकत नाही, तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू क्लास कनेक्ट करू शकता. हे मला खूप छान वाटलं तुमच्या क्लासचं आणि भरपूर काही शिकायला भेटतंय तुमच्या क्लासमधनं. थँक्स. म्हणजे माझं तर फुल डिफरंट हे आहे. मी ह्याच्यामध्ये बिलकुल नाहीये. माझं मेडिको साईड आहे, मी स्वतः डॉक्टर आहे. तर मला ह्यामधलं झिरो नॉलेज होतं. त्यातनं आता बऱ्यापैकी खूप चांगलं नॉलेज मिळालंय, खूप चांगलं. आणि तुमची शिकवण्याची पद्धत आणि डे बाय डे तुम्ही मला अक्षरशः खूप सुंदर दिसायला लागलेला आहात असं वाटतंय. मी कधी येऊन तुम्हाला व्हिजिट करते पर्सनली असं झालंय. ऍक्च्युली मी जे फर्स्ट टाइम हे तुम्हाला रिव्ह्यू क्लास हा अटेंड रिव्ह्यूचा पार्ट नाही नाहीये. खूप म्हणजे जे तुमचं नाही ऍस्ट्रोलॉजी आणि न्यूमरोलॉजी मलाही विचार करावा लागेल आता. माझ्या हस्बंडने घेतलं तुमचं तेव्हापासून त्यांना खूप छान रिझल्ट आले. पण आता मी विचार करते मी स्वतः सुद्धा घ्यावं. करूया नक्की. दोन्ही नक्की. वैशालीचा सेम विचार आहे मॅम. ह्याच्यावर एक बोनस स्टॉक लागेल आपल्याला. नाही अजून ऍक्च्युली त्या 2-3 लोकांनी नाही दिले त्यांच्यासाठी नाही देऊ शकत. आता साल्वी मॅमने रिव्ह्यू नाही दिला तर त्यांना नाही देणार ना आपण स्टॉक. आता सुयश सर नको तेवढे प्रश्न विचारतात, मग मी कसं स्टॉक देऊ? रिव्ह्यू नाही देत. मॅम बोलू शकते का? येस सर. मॅम तुमचा क्लास खूप छान आहे हे तर आणि जबरदस्ती वाला रिव्ह्यू झाला हा. नाही मला खरं आता आता मी खरं सांगतो की सर आणि तुम्ही एकदम छान शिकवता आणि सर बेटर दॅन बेस्ट आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही तिकडेच जा आता. सर मी म्हणजे सरांचं म्हणजे शिकवण्याची पद्धत आहे ना की असं आहे की बेसिक तुमच्याकडूनच घ्यावा आणि
ऍडव्हान्स जो आहे सरांकडूनच घ्यावा. म्हणजे कसं ना की तुम्ही म्हणजे तुमचं त्याच्यात काय म्हणतात ना एकदम छान तुम्ही बेसिक मध्ये छान शिकवता. आणि सरांची जी स्ट्रॅटेजी शिकवायची जी पद्धत आहे ती सर म्हणजे खूप म्हणजे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत विचारून विचारून जागा आहे की झोपले ते पण विचारतात ते की म्हणजे चेहरे दिसत नाहीत. तर आज पण त्यांनी विचारलं की चेहरे दिसत नाही. मी आता मी 3 वेळा बोलतोय रात्रभर आणि तुम्ही फक्त चालू करून सोडून दिलं असं तर नाही. कोणतरी हा तर म्हणा नाहीतर म्हणा असे तर विचार होते. म्हणजे सर पूर्ण जागृत करून शिकवत असतात प्रत्येक ह्याला सेशनला. है ना. ते आले हो. ऐकायला आले स्पेशली इथे. काय सांगतात माझ्याबद्दल, काय बोलतात म्हणून ते इथपर्यंत पोहोचले तुमचा आवाज ऐकून ऐकायला. तर छान शिकवतात, खूप छान शिकवतात, सुंदर शिकवतात. ठीक आहे, उद्यापासून तुम्ही तिकडेच या. अजिबात तुम्हाला एंट्री नाही आहे बेसिक मध्ये आज काही. नाही, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज जे आहे ते प्रत्येक जण व्यवस्थित आम्हाला एक्सप्लेन करताय. तुम्ही नाही, बेसिक पण छान इकडे एक्सप्लेन करता. 90% सरांची तारीफ झाली, मला नाही जमत. नाही, तुम्ही खूप छान बेसिक्स एक्सप्लेन करता आणि सर खूप छान फंडामेंटल्स आणि आपले जे आहे ते सगळं एक्सप्लेन करतात. मी शिकवलं त्यांना. होय होय. चलो, गुड नाईट गाईज. थँक्यू थँक्यू. देणार एवढं काही समजलं म्हणजे तुम्ही शिकवलेला ते म्हणजे थोडंफार म्हणजे एवढं काही म्हणजे मार्केटमधलं काहीच माहिती नाही पण आता ह्यावेळी तुम्ही करते ना ते एकदम मस्त सुंदर आणि सगळेजण बोलतात ना म्हणजे प्रत्येक वेळेला विचारतात परत 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 माझी म्हणजे मस्त ती रिव्हिजन पण होते आणि छान शिकवताय तुम्ही आता ह्यावेळी तर मला असं वाटतं की खूप आणखी सुंदर शिकवताय तुम्ही. मागच्या वेळेस कोणी आन्सर करायलाच तयार नव्हतं, सगळे सत्संग ऐकत होते. मी काय करू. आणि यावेळी चांगले म्हणजे बोलतायत ना व्यवस्थित सुंदर, खूप मजा येते शिकते वेळी मला. यावेळी आता एकदम खूप म्हणजे लवकर म्हणजे प्रत्येक गोष्ट समजते व्यवस्थित. येस, छान वाटतं. झालं काय मॅम मला एक सांगायचं राहिलं. काय? मला एक सांगायचं राहिलं की ऍक्च्युली मला झिरो नॉलेज आहे होतं क्लास जॉईन करायच्या अगोदर. सगळे ऐकतात का मला? हो 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 हो. ओके. मला ऍक्च्युली ह्याबद्दल काहीच नॉलेज नव्हतं आणि मी कुठे काही ऐकलं नाही. फक्त मॅडमचा एक व्हिडिओ बघितला होता श्रीमंत व्हा या चॅनलवर. आपले मराठी पाटील म्हणून आहेत ते त्या चॅनलचे होस्टिंग करतात. तर त्या चॅनलवर मॅडमचा व्हिडिओ बघितला होता आणि एका हिंदी वाटतं मी बघितला होता, तो मराठी अजून एका. तर मी म्हटलं मॅडमची झिरो स्टॉप सॉरी झिरो लॉस स्ट्रॅटेजी आहे आणि जोपर्यंत विद्यार्थी शिकत नाही आणि तोपर्यंत त्यांचा सोडत नाही लाईफ टाइम सपोर्ट. आणि दुसरी गोष्ट की त्यांची फीज वसूल होत नाही तेव्हा तुम्ही सोडत नाही. हा जो मॅमचा जो सेंटेन्स होता ना, सॉरी हे जे सेंटेन्स होतं ते ते खूप लाईक केलं मला. आणि मला वाटलं की मॅम कडे काहीतरी एक्स्ट्रा आहे आणि किंवा खूप स्ट्रेंथनी मॅम शिकवत असतील आणि बेस पासून शिकवत असतील. आणि जरूर आपलं तर काय माहितीच नाहीये, माहिती पण करता येईल. आणि त्यामुळे आता कळालं की खूप वास्ट आहे अभ्यास आपल्याला वाटतो पण खूप खूप मोठा आहे. आणि काय म्हणतात ना जसं समुद्र आहे पूर्ण समुद्र आहे. आणि सरांकडे पण अर्धा समुद्र मॅडमकडे आणि अर्धा समुद्र सरांकडे आहे. फक्त त्यात फक्त आपल्याला दर दिवशी आपण काय म्हणतात ते नॉलेज घेऊन घेऊन रिपीट करून शिकून घेता येईल. कारण की मला पण काय माहितीच नव्हतं. तर हे काय ते चार्ट्स वगैरे हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी. आणि खूप छान आहे की ज्याला शिकायचं आहे त्यांनी मॅडम आणि सरांकडून शिकून घ्यावं. म्हणजे माझं पण कोणाला असेल रेफरन्स तर माझ्या मित्रांनो वगैरे तर मी प्रेफर करेन की त्याकडे मॅडमची फीस देण्याची म्हणजे असेल तर जरूर त्याने मॅडमकडे आणि सरांकडेच शिकून घ्यावं. थँक्यू सो मच. आणि खूप माहिती भेटली मला. म्हणजे माझा एक बेस तयार झाला. मला म्हणजे अजून मी कुठे 1 रुपया सुद्धा इन्व्हेस्ट नाही केलाय. पण आता पहिला नॉलेज घेऊन बघूया म्हटलं आणि नंतर कुठे इन्व्हेस्ट करूया असं. तर छान आहे. आणि त्याच्यानंतर पूर्ण सरांचा क्लास झाल्यानंतर मी सुरू करेन जे काय ते. आणि मॅडमला थोडासा त्रासही देईन. मी सरांनाही थोडासा इन्व्हेस्ट करेन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. श्लोक, सगळ्यांना बघायचं तुला केस कापले की नाही. ठीक आहे, डन. थँक्यू सो मच. 12 वाजलेत. फ्रायडे इव्हनिंग आहे त्यामुळे कोणालाच
कोणी तयारच नाहीये, म्हणजे कोणी एक जण पण म्हणत नाहीये की बस कर. 12 वाजले असं वाटलंच नाही. एवढं छान इंटरेस्टिंगली शिकवलंय तुम्ही. आज ऍक्च्युली आपण खूप जास्त टॉपिक कव्हर नाही केले, आपण गप्पाच जास्ती मारतोय. हो ना, मला जायचं होतं उद्या, त्याच मीटिंग मी 11 वाजता ठेवली होती. ते घरी गेले पोरं कंटाळून. थँक्यू. तरी मी बसलो इथं. वी आर हॅपी. वी आर हॅपी हॅपी. वीकेंड सगळ्यांना. चला बाय. मॅडम एक मिनिटाचा कॉल करेल हा मी झाल्यावर. बाय. ठीक आहे. ओके बाय. ओके, थँक्यू मॅम. ओके, गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू बाय. गुड नाईट मॅम.